So here first we consider, here is suppose we will take example basic graph A, B, C, D. In graph there is 4 vertices A, B, C and D. So size of array is 4 row and column, 4 rows 4 column. ठीक है. Size of two dimensional array is depend upon number of vertices present in a graph. आता ह्या ग्राफमध्ये 4 vertices present आहे. सो arrayची साईज काय झाली 4. int data type adjacent I and J 4 4. ओके. सो याच्यामध्ये नेक्स्ट सब पॉईंट्स आहेत. ॲडजसन्सी मॅट्रिक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, बट फॉर अनडायरेक्टेड ग्राफ. नेक्स्ट ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ अँड थर्ड वन इज ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर वेटेड ग्राफ. ठीक आहे. ॲडजसन्सी मॅट्रिक्समध्ये परत 3 सब पॉईंट आहेत. ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे फॉर अनडायरेक्टेड ग्राफ, डायरेक्टेड ग्राफ अँड वेटेड ग्राफ. अनडायरेक्टेड ग्राफ मीन्स वॉट, की ज्या ग्राफला डायरेक्शन असाइन केलेली नसते, अनऑर्डर पेअर ऑफ वर्टाइसेस असतात, त्याला काय म्हणतो आपण अनडायरेक्टेड ग्राफ. डायरेक्टेड ग्राफ मीन्स ज्या ग्राफला डायरेक्शन असाइन केलेली असते, आणि वेटेड ग्राफ मीन्स काहीतरी वेट असाइन केलेलं असतं एजेसमध्ये ग्राफला, त्याला काय म्हणायचं वेटेड ग्राफ. ह्या 3 ग्राफसाठी आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला सेपरेट क्वेश्चन्स येईल, शॉर्ट नोट ऑन ॲडजसन्सी मॅट्रिक्स ऑर ड्रॉ ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ, फॉर अनडायरेक्टेड ग्राफ ऑर फॉर वेटेड ग्राफ, किंवा कधी कधी तुम्हाला ग्राफचा टाईप दिलेला नसणार आहे, डिरेक्टली एक्झाम्पल दिलेलं असणार आहे. जर त्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्शन असाइन केलेलं नसतील तर तो कोणता ग्राफ आहे, अनडायरेक्टेड. डायरेक्शन असाइन केलेलं असतील तर डायरेक्टेड, आणि जर काहीतरी एजेसला वेट असाइन केलेलं असेल तर तो काय असणार आहे, तुमचा वेटेड ग्राफ. ठीक आहे. तर तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे बाय सीइंग ग्राफ. ओके. सो ॲडजसन्सी मॅट्रिक्स मी एकदा परत रिपीट करते. ॲडजसन्सी मॅट्रिक्स मीन्स वेन ग्राफ इज रिप्रेझेंटेड युझिंग ॲन ॲरे इज कॉल्ड ॲज ॲडजसन्सी मॅट्रिक्स. Adjacency matrix is represented using 2-dimensional array, and size of that 2-dimensional array is depend upon number of vertices present in the graph. ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट आपण कन्सिडर करू ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर अनडायरेक्टेड ग्राफसाठी. अनडायरेक्टेड ग्राफसाठी ॲडजसंट ऑफ आय अँड जे ह्या 2 कंडिशन आहे ह्या तिन्ही ग्राफसाठी. ठीक आहे. फॉर अनडायरेक्टेड ग्राफसाठी, फॉर डायरेक्टेड ग्राफसाठी आणि फॉर वेटेड ग्राफसाठी ह्या 2 कंडिशन कॉमन्स आहे. मग कंडिशन काय, ॲडजसंट ऑफ आय आणि जे इज इक्वल टू 1. आय आणि जे म्हणजे रो अँड कॉलम, आणि आय जेमध्ये कुठली व्हॅल्यू येणार आहे, नंबर ऑफ वर्टायसेस प्रेझेंट इन अ ग्राफ. ठीक आहे. 4 वर्टायसेस असतील तर ॲडजसंट 4 अँड 4, 2 असतील तर ॲडजसंट 2 अँड 2. मग त्याची व्हॅल्यू 1 कधी असते आणि 0 कधी असते, जेव्हा तुमच्या ग्राफमध्ये एक एज बी एक्झिस्ट असते 2 वर्टायसेसमध्ये, तेव्हा त्याची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 1. आणि एज जेव्हा एक्झिस्ट नसेल तेव्हा व्हॅल्यू काय घ्यायची आहे 0. म्हणजेच काय की सपोज हा तुमचा ग्राफ आहे ए बी सी आणि डी. ओके. तर ह्या ग्राफमध्ये ही एज आहे ए टू सी. मग ए टू सी मॅट्रिक्समध्ये लिहिताना ए टू सी काय आहे, तुमची एज एक्झिस्ट आहे, सो व्हॅल्यू काय आली 1. ए टू बी तुमची एज नाही आहे, सो व्हॅल्यू काय आली 0. आय जेची व्हॅल्यू 1 कधी घ्यायची, जेव्हा एज तिथे प्रेझेंट असेल, आणि 0 जेव्हा घ्यायची जेव्हा एज त्या 2 वर्टायसेसमध्ये प्रेझेंट नसेल. तिन्ही ग्राफसाठी फॉर अनडायरेक्टेड, फॉर डायरेक्टेड अँड फॉर वेटेड 3 ग्राफसाठी कंडिशन सेम आहे. आय एंड जेची व्हॅल्यू 1 असते जेव्हा तुमची एज एक्झिस्ट असते, आणि 0 असते जेव्हा तुमची एज एक्झिस्ट नसते. ठीक आहे. वी विल सी एक्झाम्पल. ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण फॉर अनडायरेक्टेड ग्राफ. ओके. एखादा ग्राफ कन्सिडर करा 0 1 4 2. एक बेसिक ग्राफ घेऊया. ठीक आहे. सपोज हा ग्राफ आहे, याच्यामध्ये वर्टायसेस काय आहेत 0 1 2 3 अँड 4. याच्यामध्ये डायरेक्शन असाइन केलेलं नाही आहे, सो हा कुठला ग्राफ झाला आहे अनडायरेक्टेड. आणि ह्या एजला वेट पण असाइन केलेलं नाही आहे, सो हा कुठला ग्राफ आहे अनडायरेक्टेड ग्राफ. आता ह्या ग्राफसाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲडजसन्सी मॅट्रिक्स. मग आता तो मॅट्रिक्सची साईज काय असणार आहे, इंट ॲडजसंट आय आणि जे 1 2 3 4 5. 5 वर्टायसेस आहे, सो साईज काय झाली 5. मग तुमचं मॅट्रिक्स कसा येणार आहे,
0 1 2 3 4. 0 1 2 3 4 जेवढे व्हर्टायसेस आहे तेवढे इथे लिहिले. 0 1 2 3 4. ओके. रो आणि कॉलम 0 1 2 3 4 हे जे व्हर्टायसेस असतील तेच इथे पुट करायचे आहेत. सपोज इथे ABCD असेल तर इथे काय येईल ABCD. इथे 0 1 2 3 आहे, सो इथे आले तुमचे कॉलममध्ये 0 1 2 3 4. 0 1 2 3 आणि 4. इकडे पण 0 1 2 3 4. 0 to 4 म्हणजे साईज काय झाली ऑब्वियसली 5. आता मॅट्रिक्स हे करताना आता चेक कसं करणार तुम्ही, I आणि J. 0 to 0 एज प्रेझेंट आहे का, नाही. म्हणजे सेल्फ आहे का एज, नाही. आपली कंडिशन काय होती, जेव्हा एज प्रेझेंट असेल तेव्हा आपण 1 लिहिणार आहे आणि जेव्हा एज प्रेझेंट नसेल तेव्हा आपण काय पुट करणार आहे 0. सो 0 to 0 एज आहे का. 0 to 0 कधी असतं, सपोज यालाही सेल्फ डिझाईन लूप असेल 0 to 0 असं असेल तेव्हा इथे काय येईल 1. पण इथे 0 to 0 सेल्फ लूप आहे का, नाही. सो व्हॅल्यू काय आली 0. ओके. नंतर परत 0 to 1. 0 कडनं 1कडे एज आहे, सो व्हॅल्यू आली 1. 0 कडनं 2कडे, 0 कडनं 2कडे एज आहे का प्रेझेंट डिरेक्टली अशी, नाही. सो व्हॅल्यू काय आली 0. आता पहा 0 कडून 3कडे, 0 कडून 3कडे आहे का डायरेक्शन, नाही. सो व्हॅल्यू अगेन काय आली 0. 0 to 4, 0 to 4 एज प्रेझेंट आहे, सो काय आली व्हॅल्यू 1. एज प्रेझेंट असेल तर 1 आणि नसेल तर 0. हे झालं फर्स्ट. आता 1साठी 1 to 0, 1 to 0 एज प्रेझेंट आहे, सो 1. 0 to 1 पण आहे आणि 1 to 0 पण आहे, कारण डायरेक्शन असाईन नाही. तुम्ही 0 to 1 पण जाऊ शकता आणि 1 to 0 पण जाऊ शकता. सो 1 to 0 एज आहे. नंतर 1 to 1, 1 to 1 आहे का सेल्फ, नाही. सो 0. 1 to 2, 1 कडनं 2कडे एज प्रेझेंट आहे, सो 1. 1 to 3 आहे का, नाही. 0. 1 to 4, 1 to 4 आहे का, नाही. सो अगेन वी हॅव पुट 0 हिअर. ओके. नेक्स्ट आहे 2 to 0. 2 to 0 एज प्रेझेंट आहे का, नाही. सो 0. 2 to 1, 2 to 1 एज प्रेझेंट आहे, सो 1. 2 to 2 सेल्फ आहे का, नाही. सो 0. 2 to 3, 2 to 3 एज प्रेझेंट आहे, सो 1. 2 to 4, 2 to 4 पण एज प्रेझेंट आहे, सो 1. ओके. नेक्स्ट 3, 3 to 0, 3 to 0 एज प्रेझेंट आहे, नाही. सो 0. 3 to 1, 3 to 1 आहे का, नाही. सो अगेन वी हॅव पुट हिअर 0. 3 to 2, 3 to 2 एज प्रेझेंट आहे, सो वी पुट 1 हिअर. 3 to 3, 3 to 3 आहे का, नाही. सो 0. आणि 3 to 4, 3 to 4 एज प्रेझेंट आहे, सो 1. नेक्स्ट 4 to 0, 4 to 0 एज प्रेझेंट आहे, सो 1. 4 to 1 आहे का, 4 to 1 नाही. सो 0. 4 to 2, 4 to 2 देर इज एज, सो 1. 4 to 3, 4 to 3 एज प्रेझेंट आहे, सो अगेन 1. अँड 4 to 4, 4 to 4 प्रेझेंट आहे का, नाही. 4 to 4 कसं चेक करायचं, की जेव्हा याला ही एज अशी असेल सपोज, म्हणजे ह्या काय झाला सेल्फ लूप, म्हणजे 4 to 4 जर अशी एज प्रेझेंट असेल तर आपण 1 पुट करायचा. तर ह्या ग्राफमध्ये नाही आहे, हे कॅन्सल करा. सो इथे काय झालं 0. आणि सपोज अशी लूप प्रेझेंट असेल, याला लूप म्हणतात सेल्फ लूप. सपोज अशी एज प्रेझेंट असेल तर आपण काय लिहिणार आहे, 4 to 4चे आन्सर 1 लिहिणार आहे अशा सिच्युएशनला. बट इथे नाही आहे, सो वी हॅव पुट हिअर 0. ओके. हा झाला तुमचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स फॉर अनडायरेक्टेड ग्राफ. सेम तुमचा डायरेक्टेड ग्राफसाठी येणार आहे, फक्त चेंज काय होणार आहे इथे, सपोज काहीतरी डायरेक्शन असतील तर डायरेक्शन कशी असणार आहे. 0 to 4 असेल तर काय येणार आन्सर, 0 to 4 असेल तर डायरेक्शन आहे, सो 1 येणार आहे. बट 4 to 0 असेल तर काय येणार आहे 0, कारण इथे डायरेक्शन असाईन केलेली आहे. तुम्ही 0 to 4 जाऊ शकता, बट 4 to 0 बॅक नाही जाऊ शकत. सो 0 to 4 असेल तर 1 येणार आहे आणि 4 to 0 असेल तर 0 येणार आहे. ओके. बाकी सगळं सेम आहे. सेकंड पॉईंट, adjacency matrix for directed graph. Next video we will see adjacency matrix for directed graph and weighted graph.